ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर चालविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर चालविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. पुढेही चालविणार स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर सांभाळिले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर सांभाळिले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. पुढेही सांभाळणार स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन. आजच्या मननाकरिता देवाचे वचन निर्गम अध्याय 9 1-7 ही वचने. निर्गम अध्याय 9 1-7 ही वचने. मग परमेश्वर मोशाला म्हणाला, फारोला जाऊन सांग, इब्रान्यांचा देव परमेश्वर असे सांगतो की माझ्या लोकांनी माझी उपासना करावी म्हणून त्यास जाऊ दे. तू त्यास जाऊ देणार नाहीस आणि त्यास अजूनही अडवून ठेवशील तर पहा, घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे, शेरडे, मेंढरे हे जे तुझे पशु रानात आहेत त्यावर परमेश्वराचा हात पडेल. भयंकर मरी उद्भवेल. इस्रायल लोकांची गुरेढोरे आणि मिस्री लोकांची गुरेढोरे यांच्यामध्ये परमेश्वर भेद राखील. इस्रायल लोकांचा एकही पशु मरावयाचा नाही. मग परमेश्वराने वेळ ठरविला आणि म्हणते की उद्या मी परमेश्वर या देशात ही गोष्ट करणार. दुसऱ्या दिवशी परमेश्वराने ही गोष्ट केली आणि मिस्र देशातील सर्व गुरे मेली. तथापि इस्रायल लोकांच्या गुरांपैकी एकही दगावले नाही. फारोने माणसे पाठवून पाहिले तो इस्रायल लोकांच्या गुरांपैकी एकही मेले नव्हते. तथापि फारोचे मन कठीणच राहिले, त्याने लोकांस जाऊ दिले नाही. देवबाप वाचलेली सर्व वचने आपणासाठी आशीर्वादित करो. ख्रिस्त येशूच्या पवित्र नावात सलाम. आपण आजच्या सकाळी निर्गम याचा 9वा अध्याय त्याची 1-7 वचनं वाचली. या वचनांमध्ये परमेश्वराने मिस्री लोकांवर 5वी पीडा पाठवलेली आहे, ती म्हणजे मरीची पीडा. खरोखर पहिल्या 4 पीडा त्या मिस्री लोकांवर आल्या तरी देखील परमेश्वराने फारोचं मन कठीण केलं असं देवाचं वचन सांगतं आणि फारोने इस्रायल लोकांना जाऊ दिलेलं नाही. आणि म्हणून परत मोशे फारोकडे जात आहे आणि तो विनंती करत आहे की तू माझ्या लोकांना म्हणजे इस्रायल लोकांना जाऊ दे, कारण त्यांनी माझी सेवा करावी म्हणून त्यांना मी घेऊन जात आहे. परंतु त्या ठिकाणी आपण पाहतो की तू जाऊ देणार नाही तर कोणत्या गोष्टींवरती पीडा येईल. आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे, शेरडे, मेंढरे ही जी तुझी जनावरे रानात आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल. भयंकर मरी उद्भवेल. ज्यावेळेस तू माझ्या लोकांना जाऊ देणार नाही, माझी सेवा करण्यासाठी तू त्यांना अटकाव करशील, तर परत एक मी मरीची पीडा तुझ्या जनावरांवर पाठवीन. या ज्या पीडा आहे ह्या पीडा त्या मिस्री लोकांच्या प्रत्येक ज्या देवी किंवा दैवत आहे, ज्या देवांची ते सेवा करत आहे त्यांच्याशी निगडित आहे, संबंधित आहे.
आणि ही जी पीडा आहे ही देखील विशेष करून ते गायीचं एक रूप करत होते आणि गायीला ते पूजा करत होते आणि म्हणून त्यांच्या जनावरांवर ही पीडा येणार आहे. या ठिकाणी मोशे सांगत आहे की इब्रियांचा देव परमेश्वर सांगतो की माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून तू त्यास जाऊ दे. माझे जे लोक आहे, ज्यांना मी निवडलेला आहे, तो माझा खास निधी आहे आणि त्यांना मी माझ्यासाठी वेगळं केलेलं आहे, कारण त्या लोकांनी माझी सेवा करावी, माझं गौरव करावं, माझी उपासना करावी, माझ्यासाठी जीवन जगावं म्हणून माझ्या लोकांना मी निवडलेलं आहे. ती खास माझी प्रजा आहे, कारण मी त्यांना निवडलेलं आहे. तू त्यांना जाऊ दे यासाठी की त्यांनी माझी सेवा करावी. आणि आपण पाहतो की यहोशुवा देखील सांगतो की तुम्ही सोडून आणलेल्या त्या देवतांची सेवा करणार की कोणाची सेवा करणार? तो म्हणतो की मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. का? कारण परमेश्वराने इस्रायलाला देवाची सेवा करण्यासाठी, जिवंत देवाची सेवा करण्यासाठी वेगळं केलेलं होतं. आता हे गुलामगिरीमध्ये आहे, त्या दास्यामध्ये आहे आणि त्या दास्यातून परमेश्वर त्यांना सोडवणार आहे. आणि का सोडवणार आहे? कारण त्या लोकांनी परमेश्वराची सेवा करावी, परमेश्वराचं गौरव करावं, परमेश्वराचे ते खास निधी आहे. माझ्या प्रियांनो, मला आणि तुम्हाला देखील त्या पापाच्या बंधनातून, सैतानाच्या बंधनातून परमेश्वराने सोडवलेला आहे. ती मोठी पीडा माझ्या आणि तुमच्यावर येणार होती, ती पीडा त्याने दूर केलेली आहे आणि आपल्याला त्याची सेवा करण्यासाठी या जगातून वेगळं केलेलं आहे. आपण देखील यहोशुवाप्रमाणे म्हणू की मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. होय माझ्या प्रियांनो, या दिवसांमध्ये आपण परमेश्वराची सेवा करू, कारण त्यासाठीच त्याने आपल्याला वेगळं केलेलं आहे. देवबाप, ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या सेवेसाठी तू आम्हास बोलवलं आहे, आम्हास तू वेगळं केलेलं आहे, तू आम्हास तुझं नाव दिलेलं आहे, त्याबद्दल तुझी स्तुती करीतो. आम्हा प्रत्येकाच्या द्वारे तुझी गौरवी सेवा तू करून घे. प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. सामर्थ्यवान तो स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. सामर्थ्यवान तो स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. सर्वज्ञ आहे तो स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.